नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमधील म्हणजेच रिपोर्टेड स्पीचमधील काही शॉर्ट ट्रिक्स सादर करणार आहे. तुम्ही या अगोदर माझे डायरेक्ट इनडायरेक्टचे 2 व्हिडिओज पाहिलेले असतील. जर तुम्ही ते पाहिलेले नसतील तर जरूर पहा. माझ्या स्टडी पॉईंट इंग्लिश ग्रामर या प्लेलिस्टवर तुम्हाला हे व्हिडिओज पाहायला मिळतील माझ्या चॅनलच्या. तर मग आत्ता इथं मी जे ट्रिक्स सांगणार आहे त्या अगोदर याचे काही नियम हे आपल्यासमोर सांगतोय. याच्यामध्ये आपल्यासमोर एक वाक्य दिसते, ही सेड आय हेल्प हिम. त्यापुढे मी तर DS असं लिहिलेलं आहे. DS म्हणजे दिलेलं वाक्य हे डायरेक्ट सेंटेन्स आहे. त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं झाले बघा. ही सेड दॅट ही हेल्प्ड हिम ID लिहिले त्याच्यापुढं, म्हणजे ते इनडायरेक्ट स्पीचचं हे वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये जो बोलणार आहे रिपोर्टर तो ही आहे. सेड हे RV आहे म्हणजे रिपोर्टिंग वर्ब आहे. दॅट हे कंजक्शन आहे ज्यानं हे वाक्य जोडलेलं आहे, म्हणजे दॅटनं RS ची सुरुवात झालेली आहे. RS म्हणजे रिपोर्टेड स्पीच. RS या शब्दाचा अर्थ रिपोर्टेड स्पीच म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडचं वाक्य, म्हणजे जे आपण त्याचं अप्रत्यक्ष कथन करत आहोत ते. आता इथं ही सेड आय हेल्प हिम हे वाक्य साध्या वर्तमान काळातलं आहे. त्याचा इथं साधा भूतकाळ बदललेला आहे. आता इथं DS चा अर्थ डायरेक्ट स्पीच, IDS म्हणजे इनडायरेक्ट स्पीच, R म्हणजे रिपोर्टर, RV रिपोर्टिंग वर्ब, RS रिपोर्टेड स्पीच. यातलं दुसरं वाक्य आहे हेमंत सेड आय एम डान्सिंग. हेमंत सेड दॅट ही वॉज डान्सिंग. अशा प्रकारे हे वाक्य बदललेलं आहे. आता इथं हेमंत सेड आय एम डान्सिंग हे कंटिन्युअस प्रेझेंटमधलं वाक्य आहे. त्याचं कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये हे वाक्य बदललेलं आहे. आता इथे काय काय बदललं बघा. तर दिलेल्या वाक्यामधला हेमंत हा रिपोर्टर आहे. सेड हे RV म्हणजे रिपोर्टिंग वर्ब आहे. दॅटनं वाक्य RS ची सुरुवात दॅटनं झालेली आहे. इथं बोलणारा हेमंत आय पुरुष आहे म्हणून ही घेतलं. एमच्या ऐवजी वॉज घेतलं. डान्सिंग आहे तसं घेतलं. आपण इथं या वाक्यामध्ये याचा काळ बदललेला आहे. आता काही प्रकारामध्ये काळ बदलतो, काही प्रकारामध्ये काळ बदलत नाही. याच्याबद्दलची जी काही कुठल्या कुठल्या प्रकारामधले काळ बदलले जातात त्याच्याबद्दलच्या पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहणार आहोत. पण इथे जे काही शॉर्ट फॉर्म्स मी वापरलेले आहेत, DS म्हणजे डायरेक्ट स्पीच, IDS म्हणजे इनडायरेक्ट स्पीच, R म्हणजे रिपोर्टर, RV म्हणजे रिपोर्टिंग वर्ब. आता बघा, DS मधील शब्द IDS मध्ये असे बदलतात, म्हणजे डायरेक्ट स्पीच मधील जे शब्द आहेत त्यांचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना या शब्दांचा त्या समोर दिल्याप्रमाणे बदल होत असतो. आता बघूयात हे शब्द कुठले कुठले आणि त्याचा कसा बदल होतो. तो M असेल तर त्याचं वॉज होतं. जर R असेल तर त्याचं वॉज किंवा वेअर होईल. हॅव असेल किंवा हॅज असेल तर त्याचं हॅड होईल, म्हणजे त्याचा भूतकाळ होईल. शॅल विल असेल तर त्याचं वुड होतं. जर कॅन असेल तर त्याचा भूतकाळ कुड. मे असेल तर त्याचा भूतकाळ माईट. अशा स्वरूपामध्ये त्याचा बदल होत असतो. जर डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये मस्ट असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये
ते मस्ट आहे तसं घ्या किंवा त्याच्याऐवजी हॅड टू घेतलं तरी सुद्धा चालेल. दिस असेल तर त्याचं दॅट होतं, हिअरचं देअर होतं, दीजचं दोज होतं, नाऊचं देन होतं, टुडेचं दॅट डे होतं, टू नाईटचं दॅट नाईट होतं, टुमारोचं द नेक्स्ट डे अशा प्रकारे बदल होतो, यस्टरडेचं द डे बिफोर अशाप्रमाणे त्याचा बदल होतो, नेक्स्ट वीकचं द फॉलोइंग वीक व लास्ट नाईट म्हणजे कालची रात्र तिचं द प्रिव्हियस नाईट अशा स्वरूपामध्ये बदल होत असतात. आता याच्यामध्ये धीस त्याचं दॅट, दीज त्याचं दोज याच्याबद्दल जरा मी सांगतो. धीस म्हणजे हा ही हे, दॅट म्हणजे तो ती ते. जवळच्या व्यक्तीला वस्तूला दर्शवण्यासाठी आपण धीसचा उपयोग करतो, तर दूरवरच्या थोड्याशा अंतरावरच्या व्यक्ती वस्तूसाठी आपण दॅटचा वापर करतो. आता दीज आणि दोज कधी वापरलं जातं ते आपण पाहूयात. दीज जे जवळची अनेक वचनी वस्तू असतील त्यांच्यासाठी दीज वापरलं जातं व ज्या दूरवरच्या अनेक वस्तू असतात त्यांच्यासाठी दोज वापरलं जातं. आता इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण दोजचा वापर करतो, तो दूरवरच्या वस्तू नाही तर त्याचा वापर हा भूतकाळामध्ये आपण करत असतो. दॅट्सही तसंच आहे. आता मित्रांनो, हे शब्द हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे बघा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये कुठल्या शब्द कशा प्रकारे बदलतात हे लक्षात ठेवलं, ते लिहून व्यवस्थित जर आपण ठेवलं आणि ते अगदी पाठ जरी केलं तरी सुद्धा आपल्याला हे खूप फायदेशीर ठरतं. कारण का, तर अगदीच साधं सांगेन की वर्तमान काळ असेल तर त्याचा म्हणजे वर्तमानकाळी जी काही सहाय्यकारी क्रियापदं आहेत त्यांचा भूतकाळी सहाय्यकारी क्रियापदांमध्ये त्यांचं रूपांतर होतं, म्हणजे ती भूतकाळी बदलतात. आणि तसंच जे कालदर्शक शब्द आहेत तिथं सुद्धा इथं जे आपल्यासमोर दिसत आहेत तेही बदल आपल्याला दिसतो. आता यासोबतच इतर जे काही शब्द आहेत ते पाहूयात कसं कसं त्यांचा बदल होत होतो. इथं आपल्यासमोर बघा, एमचं वॉज होतं, आरचं वॉज किंवा वेअर होतं, हॅव हॅजचं हॅड होतं, शॅल विलचं वुड होतं, कॅनचं कुड, मेचं माईट, मस्टचं मस्ट किंवा हॅड टू. आता इथं लास्ट वीक त्याचं द प्रिव्हियस वीक अशा स्वरूपामध्ये बदल झालेला आपल्या इथं दिसतो. सोबतच धीसचं दॅट, हिअरचं देअर, दीजचं दोज, नाऊचं देन, टुडेचं दॅट डे, टू नाईटचं दॅट नाईट, टुमारोचं द नेक्स्ट डे, यस्टरडेचं द डे बिफोर, नेक्स्ट वीकचं द फॉलोइंग वीक व सगळ्यात सुरुवातीला मी दिलेला आहे एमच्या पुढं, वॉचच्या पुढं दिसतो ॲगो, त्याचं बिफोर अशा स्वरूपामध्ये त्याचा बदल होत असतो. आता मित्रांनो, डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे ज्याला आपण रिपोर्टेड स्पीच असं म्हणत असतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या बोललेलं तोंडातून निघालेलं वाक्य हे जसंच्या तसं डायरेक्ट स्पीचमध्ये असतं. आपण तो काय बोलला याबाबत त्याचं प्रत्यक्ष कथन न करता अप्रत्यक्ष कथन आपण हे इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण करत असतो. म्हणजे हे जे इनडायरेक्ट स्पीच आहे हे 4 प्रकारचे वाक्य आहेत जे आपल्याला माहीत आहे. पहिलं असतं असर्टिव्ह सेंटेन्स,
म्हणजेच विधानार्थी वाक्य. दुसरं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. तिसरं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य. व चौथं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. या चारही प्रकारामध्ये इनडायरेक्ट स्पीच हे बदललं जातं, म्हणजे डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच हे होत असतं. पुन्हा एकदा सांगतो की डायरेक्टच्या वाक्यामध्ये इन्व्हर्टेड कॉमाज असतात. ते कॉमाज इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये जात असतात. आणि याच्यामध्ये जो बोलणारा रिपोर्टर आहे ते बोललेलं जे क्रियापद असतं, म्हणजे काही वेळेला ते से, सेज, विल से, आस्क, आस्क्स, टेल्स यासारखी वर्तमानकाळी असतील, किंवा काही वेळेला सेड, आस्क्ड, टोल्ड यासारखे रिपोर्टिंग वर्ब असतील. हे रिपोर्टिंग वर्ब आता प्रत्येक वाक्यामध्ये कसा काय बदल करायचा, म्हणजे प्रत्येक इनडायरेक्ट स्पीचची जी बदल करत असतो तो प्रत्येक प्रकारात वेगवेगळ्या स्वरूपातला असतो. म्हणजे विधानार्थी वाक्यामध्ये काळ बदलतो, म्हणजे दिलेल्या वाक्याचा काळ हा बदलतो, पण याला सुद्धा अपवाद हे आहेत. म्हणजे जर रिपोर्टिंग वर्ब हे वर्तमान काळात असेल तर मात्र काळ बदलत नसतो. तसंच युनिव्हर्सल ट्रूथ सांगणारी वाक्य असतात, ती वाक्य त्यांचाही काळ बदलत नाही. इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये वाक्यांचा काळ बदलत नाही. पुढच्या दोन प्रकारामध्ये मात्र वाक्यांचा काळ बदलतो. आता इथं काही पर्सनल प्रोनाउन आहेत, काही सर्वनाम आहेत. यांचा बदल डायरेक्ट मनचा इनडायरेक्ट स्पीचमध्ये कशा प्रकारे बदल होतो हे आता आपण पाहणार आहे. बघा, यातलं पहिलं, बोलणारा जर आय असेल तर त्याचं डायरेक्टमधील आयचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये ही किंवा शी अशा प्रकारचा बदल करायचा. म्हणजे बोलणारा जर पुरुष असेल तर ही घ्यावं, बोलणारी स्त्री असेल तर आपण शी घेणार आहे. त्यापुढं मी डायरेक्टमधील, तर इनडायरेक्ट मध्ये त्याचं मीचं हिम किंवा हर, म्हणजे बोलणाऱ्याच्या पुल्लिंग स्त्रीलिंग यानुसार आपण हे वापरू शकतो. मायचं हीच किंवा हर अशा प्रकारचा मायचा बदल होतो. आता यू, जर डायरेक्टमध्ये यू हा शब्द जर असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये तो कशा काय कुठल्या कुठल्या शब्दांमध्ये बदलू शकतो, तर ही, शी, हिम, हर, दे आणि देम एवढ्या शब्दांमध्ये यू हा एकच शब्द त्याचा बदल होऊ शकतो, पण तो त्या वाक्यातील यूच्या संदर्भानुसार तो बदल होईल. आता युअर आणि युअर्स जर असेल तर त्याचं हीज, हर किंवा देअर अशा प्रकारचा त्याचा बदल होतो. जर डायरेक्टच्या वाक्यामध्ये आवर असेल तर त्याचं देअर होतं. जर वी असेल तर त्याचं दे होणार आहे. आणि जर ओस असेल तर त्याचं देम होणार आहे. आता मी मागाशी सांगितल्याप्रमाणे जर DS मधील रिपोर्टिंग वर्ब हे भूतकाळी असेल तर इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्याचा काळ पुढील प्रमाणे बदलतो. म्हणजे जर डायरेक्ट स्पीचमधील रिपोर्टिंग वर्ब हे सेड, आस्क्ड, टोल्ड अशा स्वरूपातलं असं भूतकाळी जर का असेल तर डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामधलं हे भूतकाळी जर असेल आरव्ही रिपोर्टिंग वर्ब, तर इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्यांचा काळ हा पुढील प्रमाणे बदलणार आहे. तो कसा बदलणार आहे बघा, इथं पहिला दिलेला आहे की जर डायरेक्ट सेंटेन्सच्या वाक्याचा काळ हा साधा वर्तमान काळ असेल तर इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्याचा काळ हा साधा भूतकाळ होणार आहे. पुढं दुसरं, जर चालू वर्तमान काळ असेल तर त्याचा चालू भूतकाळ होणार आहे. म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट असेल तर त्याचा कंटिन्युअस
पास्ट अशा स्वरूपात त्याचा बदल होणार आहे. जर दिलेल्या वाक्यामध्ये पूर्ण वर्तमान काळ असेल, म्हणजे डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये जर पूर्ण वर्तमान काळ असेल, म्हणजेच परफेक्ट प्रेझेंट जर असेल, तर त्याचा पूर्ण भूतकाळ म्हणजे त्याचा परफेक्ट पास्ट टेन्स होणार आहे. आता इथं साध्या वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट व साधा भूतकाळ सिंपल पास्ट याच्या संदर्भात मला जरा थोडंसं बोलायचं आहे. हा जो साधा वर्तमान काळ आहे याच्यामध्ये डू, डज आणि डीड डू व डज हा साध्या वर्तमान काळामध्ये वापर केलेला असतो. आता ह्या डू आणि डजचा वापर हा कधी करतात, तर एकतर प्रश्न विचारायचा असेल तर, किंवा वाक्य नकारार्थी बनवायचं असेल तर हा डू आणि डजचा वापर केलेला असतो. आता यानंतर हे जे डू आणि डज आहे ते आपल्याला काढावं लागतं भूतकाळात वाक्य बदलताना, आणि त्याप्रमाणे योग्य तो क्रियापदामध्ये बदल करायचा असतो. आता यानंतर चौथा जो काळ आहे चालू पूर्ण वर्तमान, त्याचा चालू पूर्ण भूतकाळ होतो. म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स होतो. तर दिलेल्या वाक्यामध्ये म्हणजे डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचा जर साधा भूतकाळ असेल तर मात्र त्याचा पूर्ण भूतकाळ होतो. म्हणजे सिंपल पास्टचा परफेक्ट पास्ट अशा प्रकारे बदल होत असतो. सहावं, जर दिलेल्या वाक्याचा काळ हा चालू भूतकाळ असेल म्हणजे कंटिन्युअस पास्ट जर असेल तर मग त्याचा चालू पूर्ण भूतकाळ हा बनत असतो. म्हणजेच हॅड बीन आयएनजी प्रत्यय हा लागणार आहे क्रियापदाला. जर दिलेल्या वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळ असेल, जर पूर्ण भूतकाळच असेल तर मात्र इंडायरेक्ट स्पीचच्या वाक्याचा काळ बदलत नाही, तो आहे तसा राहतो. काळामध्ये कुठल्याही स्वरूपातला बदल होत नाही. म्हणजे जर हॅड आणि वर्ब पास्ट पार्टिसिपल जर असेल तर ते आहे तसं इंडायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये राहतं. आता पुढचा आठवा काळ इथं समोर दिसतोय, चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. याही काळाचा बदल होत नाही, तर तो जसा आहे तसा राहतो. म्हणजे हॅड बीन VING जसं आहे तसंच ते राहतं. आता पुढचा नववा भविष्यकाळ शॅल विल जर असेल, मग तो भविष्यकाळामध्ये कुठलाही असू द्यात, सिंपल असू द्यात, कंटिन्युअस फ्युचर, सिंपल फ्युचर, कंटिन्युअस फ्युचर, परफेक्ट फ्युचर किंवा परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर, फ्युचरमधला कुठलाही काळ असू द्या, जे पोट प्रकार आहे त्यातला, त्याच्यामध्ये शॅल विल जर असेल तर त्याच्याऐवजी वूड वापरायचं आणि त्यापुढं असलेलं जेही काही क्रियापद असेल, ज्या रूपात असेल ते रूप त्याच्या पुढे वापरायचं असतं. आता हा झाला काळाचे कशा प्रकारे बदल होतात ते. मित्रांनो, आपण मागापासनं पाहतोय की इनडायरेक्ट स्पीचमध्ये म्हणजे डायरेक्टच्या वाक्यातील शब्द आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसे बदलले, डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचा पण इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचा काळ आपण कसा बदलला हे आपण पाहिलेलं आहे. आता इथं वरील बदल हे कधी असतात, तर जर आरवी भूतकाळात असेल तरच हे बदल करायचे असतात. म्हणजे हे तुम्हाला 1 ते 9 काळातले जे काळातले बदल सांगितलेले आहेत हे फक्त आणि फक्त रिपोर्टिंग भूतकाळी असेल तरच करायचे आहेत, अन्यथा ते करायचे नाहीत. तसंच याला काही अपवाद सुद्धा आहेत. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आज्ञार्थी वाक्य असतात, याचा काळ बदलत नाही. म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा काळ बदलत नाही. मग ते त्याचं आरवी भूतकाळ असो किंवा नसो, काळ बदलत नाही. तसंच विधानार्थी वाक्य आहे म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स आहे, याच्यामध्ये शाश्वत सत्य कथन करणारी वाक्य म्हणजेच युनिव्हर्सल ट्रूथ सांगणारी वाक्य, जी वैज्ञानिक सत्य सांगणारी वाक्य आहेत, त्यांचाही काळ बदलत नसतो. सोबतच वर्तमान काळी आरव्ही असणारी म्हणजे सेज, विल से, आस्क यासारखे वर्तमान काळी रिपोर्टिंग वर्ब असणाऱ्या वाक्यांचा सुद्धा काळ बदलत नाही, तो आहे तसाच राहतो, जसा आहे तसाच. फक्त
शब्दांमध्ये मात्र जे आवश्यक ते बदल करावे लागतात. आता मित्रांनो, इथं जाता जाता मी आपल्याला काही ट्रिक्स सांगणार आहेत. म्हणजे या ट्रिक्स तुम्ही जर का माझे या अगोदरचे 2 व्हिडिओज पाहिले असतील इंडायरेक्ट स्पीचचे, तर या ट्रिक्स तुम्ही थोड्याशा लक्षात ठेवल्या तरी सुद्धा तुम्हाला हा टॉपिक खूपच सोपा जाईल असं मी अगदी खात्रीशीर सांगतो. यातल्या बऱ्याच अंशी, 100% म्हणणार नाही, पण बऱ्याच अंशी यातल्या ट्रिक्स या लागू पडू शकतात. कारण एखादं वेळेस ही ट्रिक तिथे लागू पडणार नाही. कारण का, तर ते वाक्य हे सर्वच वाक्य एकसारखे असणार आहेत असं नाही. पण आता बघा, यातलं पहिलं आहे असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्समध्ये पहिल्यांदा काय घ्यायचं असतं, तर आर म्हणजे रिपोर्टर घ्यावा. त्याच्यानंतर आरव्ही कुठलं घ्यायचं, तर सेड घ्यावा किंवा टोल्ड घ्या. आता टोल्ड कधी घ्यायचं असतं, तर सेड टू जर का डायरेक्ट स्पीचमध्ये सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब असेल तर ते जाऊन त्याच्याऐवजी टोल्ड हे रिपोर्टिंग वर्ब आपण इंडायरेक्ट स्पीचमध्ये घेणार आहे. त्यानंतर दॅटनं RSC म्हणजे रिपोर्टेड स्पीचची सुरुवात करणार आहे. या वाक्यामध्ये काळ हा बदलला जातो, म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्सचा काळ बदलला जातो. आता याला काही अपवाद आहेत. वर्तमान काळी आरव्ही व शाश्वत सत्य असणाऱ्या वाक्यांचा काळ मात्र बदलत नाही, तो तोच राहतो. म्हणजे मी मगापासनं मला वाटतं ही 3री वेळ असेल की जर रिपोर्टिंग वर्ब हे वर्तमान काळी असेल तर मात्र त्यांचा काळ बदलला जाणार नाही. तसंच युनिव्हर्सल ट्रूथ, शाश्वत सत्य, वैज्ञानिक सत्य कथन करणाऱ्या वाक्यांचा सुद्धा काळ बदलला जात नाही, तोच राहतो. आता यातला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. याची इंडायरेक्ट स्पीचची रचना कशी करायची, तर पहिल्यांदा रिपोर्टर घ्यावा, त्यानंतर रिपोर्टिंग वर्ब. आता रिपोर्टिंग वर्ब इथं दिलेले आहेत. आस्क्ड, टोल्ड, ऑर्डर्ड, रिक्वेस्टेड, बेग्ड, ॲडवाइज्ड यासारखी यासारखी रिपोर्टिंग वर्ब आपल्याला घ्यायची आहेत. मग ती कशी घेणार आहेत, तर जो दिलेल्या वाक्यामध्ये व्यक्त होणाऱ्या अर्थानुसार आपल्याला ही योग्य ती रिपोर्टिंग वर्ब आपल्याला निवडायची आहेत. म्हणजे जर एखादा माणूस आज्ञा करत असेल तर आपण ऑर्डर्ड किंवा कमांडेड अशा प्रकारचं आरव्ही वापरू शकतो. काही वेळेला विनंती असेल तर आपण रिक्वेस्टेड म्हणू शकतो. जर विनवणी असेल, याचना असेल तर बेग्ड म्हणू शकतो. सल्ला दिला असेल तर ॲडवाइज म्हणू शकतो. आता यानंतर आपल्याला टू न RSC म्हणजे रिपोर्टेड स्पीचची सुरुवात आपल्याला टू न करायची आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये दॅट वापरलं जात नाही, इथं वापरलं जात नाही, खाली वापरलं जातं. ते बघूयात आपण. एकतर टू घ्या किंवा नॉट टू घ्या. तर नॉट टू कधी घ्यायचं, तर जर दिलेल्या वाक्याची सुरुवात डोंट न झाली असेल तर ते डोंट काढून त्याच्याऐवजी नॉट टू घ्यावं. त्यानंतर रिपोर्टेड स्पीच जी आहे ते त्यापुढं लिहावं. म्हणजे टू नंतर किंवा नॉट टू नंतर क्रियापद, मूळ क्रियापद येणार आहे. आता या प्रकारामध्ये मात्र काळ बदलत नाही, ही अत्यंत महत्वाची बाब आहे. ते म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये वाक्यांचा काळ बदलत नाही. आता यात एक अपवाद आहे. जर लेट्सचं वाक्य असेल तर सजेस्टेड टू, ज्याला कोणाला सजेस्ट केले त्याचं नाव, दॅट दे शुड अशा प्रकारचं वाक्यामध्ये वाक्यरचना करायची असते. इथं तेवढं दॅट वापरलेलं आहे. लेट्स काढून सजेस्टेड टू डॉट डॉट दॅट दे शुड अशा प्रकारचा बदल करायचा. लेट्सचा अर्थ चला. आता यानंतर जो तिसरा प्रकार आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. आता या प्रश्नार्थी वाक्यातला जो पहिला प्रकार आहे ए मी दिलेला आहे, येस नो क्वेश्चन्स, ज्याला वर्बल क्वेश्चन्स म्हणजे स्टेटमेंट वर्बल क्वेश्चन्स असंही म्हटलं जातं. आता हे जे वर्बल क्वेश्चन्स असतात यांची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदांनी होत असते. म्हणजे टू बीचे असतील, टू डूचे असतील, टू हॅवचे असतील, काही मॉडेल ऑक्झिलरीज असतील. तर यानं या वर्बल क्वेश्चनची सुरुवात होत असते, येस नो क्वेश्चनची. आता यांचं इंडायरेक्ट स्पीच बदलताना आपण काय करायचं, तर त्यातला दिलेल्या वाक्यातला रिपोर्टर पहिल्यांदा लिहावा. त्यानंतर आरव्ही म्हणजे रिपोर्टिंग वर्ब हे आस्क्ड वापरायचं आहे. त्यानंतर इफनं किंवा वेदरनं रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याची सुरुवात करायची आहे.
आता मित्रांनो, या प्रकारामध्ये काळ बदलला जातो. इथे अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की येस नो क्वेश्चनमध्ये सहाय्यकारी क्रियापद आणि कर्ता अशी रचना असते. आपल्याला इथं मात्र रचना करत असताना पहिल्यांदा कर्ता, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद यासारखी रचना करायची आहे. म्हणजे प्रश्नाचं स्वरूप जाऊन इथं विधानाचं स्वरूप येणार आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह असणार नाही. यानंतरचा यातलाच जो दुसरा प्रकार आहे प्रश्नामधला WH क्वेश्चन्स, तो कसा बदलतो तर पहिल्यांदा रिपोर्टर घ्यावा, त्यानंतर RV रिपोर्टिंग वर्ब जे आस्क्ड आहे ते घ्यावं, त्यानंतर दिलेल्या वाक्यातला जो WH चे क्वेश्चन वर्ड आहेत तो घ्यावा, मग तो व्हॉट, हाऊ, वेन यासारखे असतील, जे वर दिलं असेल तो आहे तसा खाली घ्यावा. त्यापुढं रिपोर्टेड स्पीच म्हणजे जे WH जे वाक्य आहे ते त्यापुढं कर्ता, सहाय्यकारी क्रियापद, मूळ क्रियापद अशा स्वरूपात घ्यायचंय. शेवटी प्रश्नचिन्ह दोन्ही प्रश्नाला द्यायचं नाही. इथंही काळ बदलला जातो. आता यातला इनडायरेक्ट स्पीच मधला शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. त्याचा बदल कशा प्रकारे होतो हा पण पाहूयात. तर माझा एक मी एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह, असर्टिव्ह टू एक्सक्लेमेटरी असा एक मी व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही जर तो पाहिला नसेल तर तुम्ही जरूर पहा. मूळ दिलेलं जे उद्गारवाचक वाक्य आहे त्याचं आपल्याला पहिल्यांदा विधानार्थी वाक्यामध्ये म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्समध्ये बदलावं लागतं आणि ते वाक्य बदलल्यानंतर मग ते वाक्य काळानुसार बदलून त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये ते लिहावं लागतं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रिपोर्टर घ्यायचं आहे, त्यानंतर RV म्हणजे रिपोर्टिंग वर्ब ते आपण एक्सक्लेम्ड घेणार आहे. मग जर त्या दिलेल्या वाक्यामध्ये काही अर्थानुसार आपण एक्सक्लेम्ड विथ सॅडली किंवा सॅडली एक्सक्लेम्ड, अँग्रीली यासारखी काही आपण शब्द योजना आपण करू शकतो. त्यापुढं दॅट घ्यायचं आहे आणि त्यापुढं RS म्हणजे रिपोर्टेड स्पीच हे घ्यायचं आहे. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच्या वाक्याचा काळ बदलतो. शेवटी प्रश्नचिन्ह, शेवटी उद्गारवाचक चिन्ह न येता शेवटी पूर्णविराम येणार आहे. तर मित्रांनो, एक हे जाता जाता तुम्हाला एक काही छोट्याशा ट्रिक्स सांगाव्यात या उद्देशानं मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्हाला हा अधिक समजण्यासाठी माझे इनडायरेक्ट स्पीचचे जे 2 व्हिडिओज आहेत ते तुम्ही नक्की पहा. सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, याच्यासाठी टेन्सेसचे फॉर्म्युले पाठ असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे वाक्याचा काळ ओळखला तर तो काळ कुठल्या प्रकारात बदलायचा आहे तोही आपल्या लक्षात येतो. तर आपण सगळ्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून